आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सुरुवात नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मैसने यांचा. कृषीवाणीमध्ये आता ऐकूया विद्राव्य खताचे प्रकार याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, विद्राव्य खतामध्ये बरेचसे प्रकार आपण याच्यामध्ये पाहतो. यामध्ये 19-19 आणि 20-20-20 या खतांना स्टार्टर ग्रेड म्हटले जाते. यात नत्र, अमाइड, मोनोकिल आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. 1261-0 या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. 05238 या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद आणि पालश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी आणि लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पते करता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेष तत्वाने वापरले जाते. 13045 या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती आणि त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. 0050 या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधकही असतो. पक्वतेच्या काळात हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरीसारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते. 1340-13 यामध्ये पात्या फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगड थांबून कपाशीचे बोंडे आणि अन्य पिकात शेंगांची संख्या वाढते. कॅल्शियम नायट्रेट यामध्ये मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा उपयोग होतो. 24-28-0 यातील नत्र हा नायट्रेट आणि अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फुलधारण्याच्या अवस्थेत त्याचा वापर करता येतो. आताच आपण कृषीवाणीमध्ये विद्राव्य खताचे प्रकार याविषयीची ही माहिती जाणून घेतली. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मैसने यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी.
अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम. आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तूर पिकावरील करपा, मर आणि वांज रोगाचे व्यवस्थापन. आणि या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत मनोहर इंगोले, कडधान्य पीक संशोधन तज्ज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. शेतकरी बंधूंनो, आज आहे मंगळवार आणि तुम्ही वाट पाहतात आपल्या आवडीच्या कार्यक्रमाचे, अर्थातच प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय, अर्थातच तूर पिकावरील करपा, मर आणि वाज रोगाचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे मनोहर इंगोले, कडधान्य पीक रोग तज्ज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरसुद्धा जाणून घेऊया. तर बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की आता जो पाऊस झालेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि या पावसामुळेच आपले बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये तूर पीकसुद्धा एक आहेच आणि तूर पीक हे खूप नाजूक आहे. जास्त पाणी झालं तर तूर ही मरते. त्याच्यामुळेच या पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. जर याची चांगली उगवणशक्ती आपल्याला हवी असेल तर ती गादी वाफ्यावर चांगली होऊ शकते, म्हणून गादी वाफ्याचा अवलंब करावा. आज आपण तूर पिकातील मर का बरं होते याची विशेष माहिती आपण सरांकडनं जाणून घ्या. नमस्कार सर. सर, आता आपल्याला एक फोन कॉल आलेला, तो आपण घेऊया. विलास इंगोले, बरं, कुठून बोलता? निमखेड आडे, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. बरं, तर विलास भाऊ, हा. आज आपला फोन इन कार्यक्रम आहे, प्रश्न तुमचे हा. उत्तर आमचे किसानवाणीचा. तर आज आपला काय प्रश्न आहे? तर आम्हाला तुरीवरील जे पिवळी तूर पडली त्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे. बरं. हो, पाण्यामुळं पिवळी पडली ते. हो का? आणि झाडं काही काही वाहून राहिले. बरं 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 हो. बरं, तर मग आपल्या हा. प्रश्नांना उत्तर देण्यासाठी डॉक्टर मनोहर इंगोले सर आहेत, ते आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. सर, उत्तर द्या. बऱ्याच भागामध्ये 15 ते 20 दिवसापासून 2-3 दिवसाच्या फडकाने पाऊस सुरू आहे आणि हे पीक जास्त पावसाला संवेदनशील आहे. त्या वातावरणामध्ये तूर पिकावर फाटतुरा रोगाचं ह्या रोगामध्ये काय होतं आहे, पानावर ओलसर चट्टे किंवा तसेच खोडावर तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. ती खोगलट भाग तयार होतो व काही वेळा खोडावर गाठीसुद्धा तयार होतात. या त्यांचा अनुकूल वातावरणात पांढरट बुरशी वाढलेली दिसून येते. तसेच हे चट्टे वाढत जाऊन बुंदेला वेढतात, त्यामुळे झाड कमकत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते आणि या खोडाचा चट्ट्याचा उभा शेत घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याची दिसते. बरेचदा खोडावर 2 ते 3 मिलीमीटर खोल व 4 सेंटीमीटर लांब भेगा पडलेल्या सुद्धा दिसतात. हा पाऊस जर समजा सतत राहिला, रिमझिम पाऊस राहिला आणि या अशा रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. सर, आता सध्याच आपण फोन कॉल घेतलेला आहे. तर सर, आता आपण पाहतो की यावर्षीचा जो पावसाळा आहे खूप जास्त झालेला आहे आणि पाऊस चालू आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना थोडासुद्धा वेळ मिळत नाही आहे शेतीची मशागत करण्याकरता. तर अशामध्ये हा जो मर रोग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मर रोग हा कसा ओळखायचा त्याबद्दल सांगा आणि त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करावं त्याच्याबद्दल सांगितलं फार चांगलं राहील. तूर पिकावरील जो मर रोग आहे, हा मर रोग फ्युझेरियम वुडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते शेंगा धरण्याच्या अवस्थेपर्यंत होतो. जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस व ओलावा 20 ते 25% असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. पानाच्या शिरा पिवळ्या होतात व पाने पिवळी पडतात.
झाडाचे शेंडेसुद्धा मलूल होतात व कोमेजतात. जमिनीमध्ये पुरासा ओलावा असतानासुद्धा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या वरच्या बाजूला पाण्याचे वहन होत नसल्यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाडे वाढते. झाड हिरव्या स्थितीत वाढतात. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा होतो. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्यभाग काळा दिसतो. यामध्ये बुरशीची वाढ झालेली दिसते. वाढलेल्या जे झाडं आहेत त्याचे पाणीसुद्धा गळत नाही. तसेच रोगाची तीव्रता पीक फुलावर असताना व शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये जास्त आढळतो. कधीकधी झाड जे आहेत ते पूर्ण मरत नाही, त्यामध्ये 2-3 फांद्यासुद्धा वाढलेल्या असतात. अशाला अंशतः मर असेसुद्धा म्हणतात. उर्वरित झाड पूर्ण हिरव्या स्थितीत असते. रोगग्रस्त झाड उपडले असतात ते सहज उपडून येत नाही. त्याला निरोगी झाडे एवढीच ताकद लागते. तसेच उपाययोजना काय करायला पाहिजे, तर उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर तूर पिकाची पेरणी वरंबा पद्धतीचा वापर करून करावा. शेतामध्ये रोगट झाड दिसताच त्वरित उपडून टाकावे. ते बांधावर न फेकता त्याला नष्ट करावे, कारण की त्या खोडामध्ये किंवा मुळामध्ये सुद्धा ती बुरशी असते. त्यानंतर रोग प्रतिबंधक वाण जसे BDN 716, गोदावरी, BSMR 724, BSMR 853, ICPL 87-119, पिकेवितारा इत्यादी वाणांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच सलग तुरीच्या पिकापेक्षा तुरीचं पीक जर आपण कडधान्य च्याऐवजी तूरधान्य जसे ज्वारी, मका, बाजरी इत्यादी आंतरपीक घेतलं तर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्याचा निचरा न होणारी जमीन असल्यास किंवा शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून शेतातील पाणी बाहेर काढावे. ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात तूर पिकाची लागवड 4 ते 5 वर्षापर्यंत करू नये. तूर लागवडीच्या क्षेत्रात तृणधान्यासारखी पिकांचा समावेश करणे गरजेचं आहे. बियाण्यास पेरण्यापूर्वी कार्बेंडाझिम 37.5% अधिक थायरम 37.5% WS या मिश्र बुरशीनाशकाची 4 ग्रॅम, त्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी 2 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतात 200 किलो शेणखतात मिसळून द्यावी. सर, बरेच वेळा असं होतं की झाडाची वाढ चांगली होते आणि झाड भरते, फुलं येत नाहीत आणि शेंगा पण धरत नाहीत, तर हे का बरं होतं? त्याच्या मागचं काय कारण आपल्याला सांगता येईल? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कधीकधी झाडाची वाढ चांगली होते, त्याला झाड असं हिरवगार दिसते, पण त्याला फुलं लागत नाही किंवा शेंगा लागत नाही. तर हे जे आहे लक्षण आहे हे वान रोगाचं लक्षण आहे. वान रोग सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हा येण्याची शक्यता असते. वान रोगाचा जो प्रसार आहे तो एरिओफाईट माईट म्हणजेच कोळी कीडमुळे होतो. हे कोळी कीड पिजन पी मोजॅक या वान रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीला फुले व शेंगा लागत नाही. त्यामुळे वान रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याचा प्रसार कसा होते? कोळी कीड रोगग्रस्त झाडातील रस शोषल्यानंतर त्यांच्या सूंडमध्ये हरित लवक व रस शोषलेल्या रसामध्ये वान रोगाचे विषाणू असतात. त्यानंतर निरोगी झाडातील रस शोषण करताना वान रोगाचे विषाणू सोंडेतील निरोगी झाडाच्या पानात शिरकाव करतात. अशा प्रकारे वान रोगाचा प्रसार होतो. वान रोगाच्या विषाणूच्या वाऱ्याच्या दिशेने जवळपास 500 मीटरपर्यंत त्याचा प्रसार होऊ शकते. त्याची लक्षणे: झाडाची उंची, फांद्यांची अपेक्षित वाढ होत नाही, झाड असे खुजे राहते, पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो, पानाच्या टोकावर पिवळे डाग दिसतात, पाने आकसतात, किडीने पानातील रस शोषल्यामुळे पाने असे निस्तेज आणि फिकट हिरवी दिसतात. वस्तीतील प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकाराने लहान असतात,
झाडाच्या 2 पेरातील किंवा कांड्यातील अंतर देखील कमी होते. त्यांना असे अनेक फुटवे लागतात. झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले शेंगा लागत नाही. झाडे झुडपासारखी होऊन शेवटी हिरवीच राहतात. बऱ्याच वेळा एकाच झाडाच्या फांद्यावर वांज रोगाचा प्रादुर्भाव आढळते व इतर फांद्यांना देखील शेंगा लागलेल्या दिसतात. अशा झाडांच्या याच्यात अंशतः रोग वांज रोग असे म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून तर ते परिपक्वतेपर्यंत कधीही आढळू शकते. आता याचे व्यवस्थापन कसे करायचे? कमाल 25 अंश ते 30 अंश आणि किमान 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, जास्त पाऊस आणि आर्द्रता या रोगासाठी पोषक आहे. उगवलेल्या तुरीच्या रोपावर किंवा तुरीचा खोडवा घेतलेला असल्यास त्या ठिकाणी कोळी किडे आपली उपजीविका करतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तूर पिकावर वांज रोग आणण्यास कारणीभूत ठरतात. शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची झाडे काढून टाकणे आवश्यक आहे. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये. रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपडून त्यांना जाळून टाकावीत. आणि हे जे ICP 8863 म्हणजेच मारुती हे वाण या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी या वाणाची पेरणी करू नये. तसेच आता रासायनिक जे कीटकनाशक आहे त्यामध्ये डायकोफॉल 18.5% EC 2 मिली किंवा डायफेन्थिरॉन 47.80% EC 1.2 ग्राम किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 WP 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसताच त्वरित फवारणी करावी. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने तुरीवरील कोळी किड्याच्या नियंत्रणासाठी एकाही कीटकनाशकाची शिफारस केलेली नाही. परंतु आता जे आपल्याला सांगितले ही जर कीटकनाशक वापरली तर फायदा होतो. सर आता अलीकडेच आता एक बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन कॉल आलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या तुरीच्या झाडावरती असे काळसर चट्टे दिसत आहेत, तर ते काय आहे आणि त्यांनी काय होते झाडा? बरेच वेळा तुरीची म्हणजे मरतूक पण होत आहे, तर हे का बरं होत आहे त्याबद्दल सांगा ना. तूर रोपावस्थेत असताना तुरीच्या खोडावर किंवा फांद्यावर असं काळसर किंवा करड्या रंगाचे डाग दिसतात आणि हे डाग जे आहे ते कालांतराने पूर्ण खोडाला किंवा फांद्याला पूर्णतः वेढलेले दिसतात. तर ते हे जे लक्षण आहे हे फाटकथोरा रोगाचे लक्षण आहे. या अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये काय होतं का खोडावर किंवा फांद्यावर जमिनीपासून काही जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही सेंटीमीटर अंतरावर चट्टे दिसतात आणि या चट्ट्यावर गुलाबी पांढऱ्या रंगाची बुरशीसुद्धा दिसते आणि या चट्ट्याच्या ठिकाणी त्याला थोडा धक्का लागला तर ते चटकन तुटते आणि या खोडाच्या चट्ट्याचा उभा शेत घेतल्यास तर खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याची दिसते. बरेचदा हे जे चट्टे आहे हे 2 ते 3 मिलीमीटर खोल आणि 2 ते 4 सेंटीमीटर लांब असे खाचसुद्धा त्याला दिसतात. आणि याला जे सध्याचं वातावरण आहे ते एकदम अनुकूल आहे. जसं की रिमझिम पाऊस आणि 80-85% वातावरणाची आर्द्रता अधिक 22 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान जर असलं तर हा रोग प्रामुख्याने खूप वाढतो. आणि सध्या जे वातावरण आहे ह्या रोगाच्या वाढीस खूप असं पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे. आता ह्या उपायामध्ये खास करून शेतकरी बंधूंनी पेरणी केलेली आहे, पीक असे चांगल्या अवस्थेत आहे, तर सध्या त्यांनी जर शेतात साचलेले पाणी आहे ते काढणे गरजेचे आहे. तसेच मेटॅलॅक्झिल 4% अधिक मॅन्कोजेब 64% या मिश्र बुरशीनाशकाची 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि फांद्यावर फवारणी करणे गरजेचे आहे. आवश्यकता भासल्यास 8 ते 10 दिवसांनी पुन्हा फवारणी करणे गरजेचे आहे. सर आता या पाण्यामुळे खूप सारी अशी बुरशी येत आहे आणि त्या बुरशीचं
व्यवस्थापन कसं करावं आणि घरगुती काही उपाय आहेत काय बुरशीसाठी, तर आपण काय सांगा त्याबद्दल? हे जे मर रोगाची बुरशी आहे, फ्युजेरियम उडम किंवा फाडपथोरा रोगाची, कधी कधी खोडावर, तुरीच्या खोडावर अशी पांढरी वाढ दिसते, ती स्क्लेरोसियम रोल्स आहे. तर ह्या तीनही बुरशी जी वाढ आहे, म्हणजे ते तीनही बुरशी जमिनीमध्ये राहतात, जमिनीमध्ये असतात, त्याचं वास्तव्य असतात. त्यामुळे जर याला अनुकूल वातावरण मिळालं तर ह्या बुरशीची लगेच वाढ होते. तर ह्या बुरशीची वाढ किंवा ह्या बुरशीचा प्रादुर्भाव झाडावर होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा ही सुद्धा एक जैविक बुरशी आहे जी ह्या हानिकारक बुरशीला मारते, तर किंवा त्याचे बंदोबस्त करते. तर त्यासाठी आपल्याला घरगुती त्याची वाढ करता येते. तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातून 2-3 किलो असं विकत आणायचं आणि घरी जे आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत असते त्यामध्ये ते कुजलेलं शेणखत ओलं करायचं आणि ओलं केल्यानंतर ती 2 किलो ट्रायकोडर्मा त्या 2-3 बैलगाड्या शेणखतामध्ये चांगलं मिसळून द्यायचं. मिसळल्यानंतर झाडाच्या सावलीमध्ये 3-4 दिवसमध्ये त्याला असं ठेवून द्यायचं. ठेवल्यानंतर साधारणतः त्या कुजलेल्या शेणखतामध्ये थोडं पाणी मिसळावे आणि पाणी मिसळल्यानंतर ते पूर्ण असं एकदम मिसळून द्यावं, जेणेकरून ट्रायकोडर्माचा पूर्ण त्या शेणखताशी असं संपर्क येईल आणि त्याला अजून की 8 ते 10 दिवस झाकून ठेवावे. 8 ते 10 दिवसानंतर त्या शेणखताचे रूपांतर ट्रायकोडर्मामध्ये होते. जसे शेतकरी बंधू दुधाचे दही करतात त्याप्रमाणेच या ट्रायकोडर्मा बुरशीचे त्याला उत्पादन किंवा त्याचं असं मोठ्या प्रमाणात घरच्या घरीसुद्धा त्यांना करता येते. सर, तुम्ही या बुरशीबद्दल छान माहिती सांगितली आणि थोडीशी बुरशी कृषी विद्यापीठातून आणून ते घरी मोठ्या प्रमाणात कशी बनवता येईल याचं तंत्रज्ञान तुम्ही सांगितलं. नक्कीच या तंत्रज्ञानाचा उपयोग आमचे शेतकरी बांधव करतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया. सर, आज तुम्ही येथे वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिली. ज्या शेतकरी बांधवांनी फोन केले त्यांना तर माहिती मिळालीच, परंतु ज्यांना वेळेअभावी फोन कॉल करणं शक्य झाले नाही त्यांनासुद्धा ही माहिती आपसुकच मिळाली आणि ते सुद्धा या माहितीचा उपयोग करून घेतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया. सर, अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकतात त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता तूर पिकावरील करपा, मर आणि वांज रोगाचे व्यवस्थापन आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं मनोहर इंगोले, कडधान्य पीक रोगतज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकूया. कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.9 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. प्रखर सूर्यप्रकाश 5.3 तास, हवेचा तासीवेग 0.6 किलोमीटर प्रति तास, हवेतील आर्द्रता सकाळी 88% तर दुपारी 59% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 3.2 मिलीमीटर एवढं नोंदवण्यात आला. कालचा पाऊस 2.1 मिलीमीटर आणि आतापर्यंतचा एकूण पाऊस 774.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त ऐकलात. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2130 रुपये ते 2300 रुपये, आवक 99 क्विंटल. गहू लोकल 2500 रुपये ते 2600 रुपये, आवक 88 क्विंटल. उडीद 3800 रुपये ते 4500 रुपये, आवक 25 क्विंटल. मूग 4905 रुपये ते 8000 रुपये, आवक 11 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 6555 रुपये, आवक 445 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5300 रुपये, आवक 272 क्विंटल. हरभरा पांढरा 6000 रुपये ते 8800 रुपये, आवक 2 क्विंटल. तीळ 8500 रुपये ते 8500 रुपयेच, आवक 13 क्विंटल. आणि सोयाबीन 4050 रुपये ते 4545 रुपये, आवक 369 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते.
भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. भरड धान्यातील गुणधर्म. बाजरी. आहाराच्या दृष्टीने बाजरी हे अत्यंत महत्त्वाचं तृणधान्य आहे. गेल्या काही वर्षात विकसित आणि विकसनशील देशांमधील लोकसंख्या पाहता अन्नधान्याची गरज आणि त्याची कमतरता यासाठी मुख्य तृणधान्य पिकांची जागा ज्वारी, बाजरी या पिकांनी घेतली आहे. जगातील लाखो गरीब आणि गरजू लोकांचे बाजरी हे प्रथिनं आणि ऊर्जा पुरवणारे धान्य म्हणून उपयुक्त ठरत आहे. पोषणयुक्त घटकाशिवाय बाजरीत तेलसुद्धा असते. बाजरीच्या धान्यापासून मद्यनिर्मितीसुद्धा होऊ शकते. बदलत्या जीवनशैलीत शहरी भागातील ग्राहकांना उपयोगी सर्व तृणधान्य मध्ये जास्तीची ऊर्जा देणारी बाजरी असल्याने थंडीच्या दिवसात लोक बाजरी जास्त खातात. बाजरीत सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असल्याने लहान मुलं आणि गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडच्या काळात बेकरीच्या पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावरती समावेश केल्याने लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यासारखे आजार बळावलेले दिसतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे, आहारात गव्हाचे प्रमाण सातत्याने केल्यास ग्लुटेनची ॲलर्जी उद्भवणे अशा समस्या टाळण्यासाठी आहारात बाजरी पिकाचा वापर करणे खूप हिताचे ठरते. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा धपाटे म्हणजेच थालीपीठ हा मुख्य पदार्थ आहे. गव्हाच्या पिठाबरोबर मिसळून वापरता येऊ शकते. यामुळे प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग, स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन, अजीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. पारंपरिक पद्धतीचा वापर करून चवदार पापडी, गोड तिखट, सांगळे यासारखे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय बाजरीपासून पातळ कडक भाजलेल्या भाकरी देखील चवदार लागतात. अशा भाकरी आणि भाजी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला, तर सादर करते ते सूरज घोळे. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन
काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसान. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.